भिवंडी शहरासह ग्रामीण भागाला गेल्या अनेक दिवसापासून पावसाने झोडपलाय आणि त्याचा परिणाम मुंबई नाशिक महामार्गावर झाला आहे। मुंबई नाशिक महामार्गावर मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि ज्याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाहन चालक असतील, दुचाकीस्वार असतील यांना होताना दिसतोय। आपण जर बघितलं तर मोठमोठे हे खड्डे पडलेले आहेत आणि हे जीवघेणे खड्डे आता नागरिकांच्या जीवावर येणार आहेत आणि त्यामुळे हे खड्डे कधीपर्यंत बुजवले जाणार असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा रस्ता दुरुस्तीसाठी घेतलेला आहे। तसेच अनेक उड्डाणपूल या महामार्गावरती होत आहेत आणि त्यांची कामं अतिशय संत गतीने सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की या ठिकाणी काम सुरू आहे, परंतु ही कामं अजूनही पूर्ण झालेले नाहीत। मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत आणि आता हे जीवघेणे खड्डे जे आहेत ते नागरिकांच्या प्रवाशांच्या जीवावरती बेतणार आहेत। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ही अवस्था फक्त याच ठिकाणची नाही आहे, तर अशा प्रकारचे खड्डे अनेक ठिकाणी पडलेले आहेत, जागोजागी पडलेले आहेत आणि हे खड्डे आता जीवघेणे ठरत आहेत, कारण अनेक अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। हे खड्डे फक्त एकाच ठिकाणी नाही तर जागोजागी हे खड्डे पडलेले आहेत। आपण दुसऱ्या बाजूला जाणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला देखील पाहणार आहोत की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। हा रस्ता आपण बघितला, या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत या ठिकाणी पडलेत। या ठिकाणी बघू शकतो आपण की या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात, म्हणजे दोन्ही मार्ग, नाशिककडे जाणारा मार्ग असेल किंवा मुंबईकडे जाणारा मार्ग असेल, त्या दोन्ही मार्गांवरती आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे खड्डे आहेत ते पडलेले आहेत आणि याचा त्रास जो आहे तो नाहक त्रास या ठिकाणी होतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन हे खड्डे बुजवणार आहे का, किंवा एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। परंतु हे खड्डे मात्र बुजवले जात नाही आहे। हे खड्डे कधीपर्यंत बुजवले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।